नमस्कार. येत्या 5 दिवसात महाराष्ट्रातील हवामानात मोठे फेरबदल होणार असून हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील 13हून अधिक जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तरी संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, एप्रिल महिना सुरू झाला आणि कडाक्याच्या उन्हाऐवजी आता महाराष्ट्रावर अस्मानी संकट घोंघावतंय. हवामान खात्याने पुढील 5 दिवसासाठी आणि आज चक्क 13 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर सध्या चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण आहे आणि यामुळे अरबी समुद्रातून बाष्प येत असल्याने अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं. आज 13 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला. गारपीट आणि पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकणारे जिल्हे मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर. मराठवाड्यामध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर. विदर्भामध्ये पाहिलं तर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली परिसरातील काही भाग. या भागात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी असू शकतो. त्यामुळे झाडे पडणे आणि वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडू शकतात. आता पुढील 5 दिवसाचा अंदाज. कोकण किनारपट्टी आणि मुंबई या ठिकाणी मुंबई व ठाणे, पालघरमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसतील, मात्र इथे उकाडा जास्त जाणवेल. कोल्हापूर आणि सांगली भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कायम आहे. मित्रांनो, हवामानाची ही अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कोणतेही नुकसान होणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तिकडे हवामान कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.